मोहन, सगळ्याकडे जातीने लक्ष दे हं तू, आणि मला अपडेट देत राहा. हो वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं बघेन. आणि एक ईमेल आलाय, तो दादासोबत डिस्कस करतो मी. बर. आई प्लीज आत येऊ का? आई आय एम सॉरी. काय झालं आई? मोहन काका असा हसून का गेला? आणि आई तू पारू आणि प्रीतमला कुठे पाठवलंय? कुठल्या कामासाठी पाठवलंय? आई प्लीज मला जरा सांगाल का नक्की काय चालू आहे? आदित्य, आदित्य, तुला किती प्रश्न पडतात ना? अगं सतत दुसऱ्यांचा विचार करत राहतोस आणि माझ्याशी भांडत राहतोस. तुझ्याशी आय एम सॉरी. मला भांडायचं नाहीये, पण प्लीज सांग ना. मी म्हणाले का नको भांडूस म्हणून? तू भांड माझ्याशी, बोल, तुला जे काही पटत नसेल ते मला सगळं सांग, पण सत्याची बाजू कधीही सोडू नकोस. हेच शिकवलंय मी तुला. सत्यासाठी आपल्या लोकांच्या विरोधात उभं राहायला लागलं तरीही चालेल, आणि तू तेच केलंस. आमचे संस्कार कुठेतरी तुझ्या जिरपतायत हे बघून खरंच आदित्य खूप आनंद झाला. आदित्य, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तू खुश आहेस ना ह्या लग्नाबद्दल? अनुष्का आवडते ना तुला? आई मी कधी असं त्या अँगलनी विचार नाही केलाय. तू पसंत केलंयस तिला, ती तुझी निवड आहे. माझ्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तिच्याबद्दल अशी काही विशेष वेगळी भावना नाही आहे. म्हणजे ती छान आहे, पण यु नो ते आतून असं एक फिलिंग असतं ते नाहीये. पण प्लीज तू याचा काहीतरी वेगळा अर्थ काढू नकोस आई, प्लीज. हे बघ मी खरंच तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडा वेळ लागेल आणि मी समजून घेईन तिला. बरं. आई हे बघ मी काय म्हणतोय. अहिले मॅडम, मीडियावाले आलेत बाहेर. आलेच. एक मिनिट, अजून एक प्रश्न आहे. हे काय आहे, प्रेस कॉन्फरन्स? चल बाहेर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. आई पण ऍटलिस्ट मला काहीतरी आयडिया दे ना. चल. अरे मी तिथे असं ब्लँक वाटेल. अहिल्याने ही प्रेस कॉन्फरन्स माझं कौतुक करण्यासाठीच भरवलेली असणार आहे. अशी ती पारू बाबतीत नेगेटिव्ह झालेलीच आहे. गुड. बापरे, त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी, शेअर्स खरेदी करण्यासाठी माझा वेड्यासारखा पैसा खर्च झाला. असो, पण त्याचे रिझल्ट्स दिसतीलच ना. मी बेस्ट ब्रँड अँबॅसेडर आहे हे प्रूव्ह होईलच, आणि मग अहिल्याचा माझ्यावरचा विश्वास वाढेल. आय एम सो शुअर अबाउट इट. अनुष्का मॅडम, अहिल्या मॅडमनी तुम्हाला बाहेर प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलवलंय. आलेच. ही दिशा का सतत कॉल करतेय? ह्याच्यासाठीच करत असेल की माझ्यासाठी काय करतेयस, प्रयत्न करतेयस की नाही? आता हिला कसं सांगू की मी किती प्रयत्न करतेय ते? नाही, मी आज तुझा कॉल उचलणार नाही. हिचा कॉल उचलून मला माझा मूड ऑफ नाही करायचा. अनुष्का, तू माझे फोन न उचलून अजिबात बरोबर केलेलं नाहीयेस. पण एक लक्षात ठेव, ही दिशा अजून संपलेली नाहीये. बसा. मॅडम, अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर चेंज करण्यासाठी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती.
आता एवढ्या कमी कालावधीमध्ये लगेच दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागे आपला काय हेतू आहे? आज एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. अनुष्का आणि माझा मोठा मुलगा आदित्य त्या दोघांचाही साखरपुडा होणार आहे 27 जानेवारी पासून. पण या तर तुमच्या ब्रँड अम्बॅसिडर आहेत ना. अनुष्काला लोकांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून ॲक्सेप्ट केलं नाहीये हे मान्य आहे मला. पण मॅम आता त्या व्हिडिओजचे व्ह्यूज वाढत आहेत, लोकांना तो व्हिडिओ आवडत आहे. तुम्ही प्लीज आता करंट स्टेटस बघा ना त्या व्हिडिओचा. ते सुद्धा बघितलंय मी. पण लोकांचा ह्याला इतका नेगेटिव्ह प्रतिसाद आणि कंपनीवर ह्या सगळ्याचा परिणाम होतोय की काय असं वाटत असतानाच मला आनंद होतोय हे सांगायला की ह्याचा कंपनीवर काहीही परिणाम झाला नाही आणि वेळेत सगळं सावरलं. आणि आता ज्या महत्त्वाच्या घोषणेसाठी किंवा ज्या महत्त्वाच्या अनाउन्समेंटसाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय, ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, ते सांगते. बाप रे, वहिनी पण सस्पेन्स ठेवतात म्हणायचं. म्हणजे मला वाटलं होतं फक्त साखरपुड्याची घोषणा करणार आहेत, पण नाही, अजून काहीतरी आहे. पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून का काढलं ह्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. या अहिल्याला काय पडली आहे जुनं करून काढायची. झालंय ना आता सगळं. गेली पारू, आता मी आहे ब्रँड अम्बॅसिडर. काही दिवसांपूर्वी पारूवर काही गुंडांनी शाई फेकली, तिला त्रास दिला, ती घाबरली. आदित्यने त्या गुंडांसोबत रस्त्यावर जाऊन मारामारी केली. हा प्रकार खरं तर मला अजिबात आवडला नव्हता. म्हणजे किर्लोस्कर कंपनीच्या सीईओनी रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी करणं, तो व्हिडिओ व्हायरल होणं, तो काळ अतिशय त्रासदायक होता. पोलिसांनी त्या गुंडांना अटक केली, पण त्यांच्यावर ठोस अशी काही कारवाई झाली नाही. शिवाय अनुष्काने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या सगळ्या उपचाराचा खर्च केला. त्यावेळेला आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. एका निष्पाप मुलीवर भर रस्त्यात कोणीतरी शाई उडवतं आणि आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही. ह्यासाठी माझं मन मला खात होतं. आणि म्हणूनच आज प्रीतम आणि पारूने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्या गुंडांविरोधात रीतसर तक्रार नोंदवली. हेच ते गुंड. त्यावेळेला जेव्हा अनुष्काने या गुंडांना सोडवलं तेव्हा मला असं वाटलं ती जे करते ते योग्य करते. पण मग नंतर विचार केल्यावर असं लक्षात आलं की नाही, हे सगळं चुकतंय. कारण आज या गुंडांना जर सोडवलं तर त्यांची हिंमत अजून वाढेल. आज त्यांनी शाई फेकली आहे, उद्या ऍसिड फेकायला सुद्धा कमी करणार नाहीत. मुलींनी किती दिवस अजून हे सहन करायचं. आणि म्हणूनच त्या गुंडांना अद्दल घडवण्यासाठी आदित्यने ते कृत्य केलं. पोलिसांची वाट न बघता एक संवेदनशील जबाबदार नागरिकाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. आणि एक आई म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमानच वाटतो. या गुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही मी पोलिसांना विनंती करते. होय मॅडम, आता आम्ही यांना बरोबर बोलते करतो. थँक्यू. येतो मॅडम, चला. आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट. अरे बापरे, अजून महत्वाचं काहीतरी आहे. वहिनी ना आज बॉम्बवर बॉम्ब फोडतात. पारूवर शाईफेक झाली, ती घाबरली आणि तिची ती मनस्थिती पाहून आम्ही तिला ब्रँड अँबॅसेडर पदावरून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आणि अनुष्का नवीन ब्रँड अँबॅसेडर झाली. पण नंतर विचार केल्यावर असं लक्षात आलं की हा पारूवर अन्याय आहे.
आपण समाजात एक चुकीचा मेसेज पाठवतोय. म्हणजे मुलगी घाबरली आणि तिने माघार घेतली, हा चुकीचा मेसेज जायला नको. आणि या संपूर्ण काळात आदित्य पारू सोबत खंबीरपणे उभा होता. आणि आज म्हणूनच आम्ही आमची चूक सुधारण्याचं ठरवलंय. आणि आज तुमच्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा पारूला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करते. पारू, congratulations. अनुष्का, तुला माझा निर्णय मान्य आहे ना? मॅम, तुम्ही जे काही बोलता ते बरोबर बोलता. मला माझी चूक कळाली आहे. या पदासाठी पारूच योग्य आहे आणि मला आदित्यचा खूप अभिमान वाटतो. तो कायम पारूसोबत आय सॉरी सत्यासोबत उभा राहिला. आदित्य, तू बरोबर होतास. या पदावर पारूचाच हक्क आहे. अनुष्का खरंच पारूसाठी ब्रँड अँबॅसेडर पद सोडते की काय? पारू, ये समोर. पारू, कशाचा लवकर जा. पारू, ह्या सगळ्यांसमोर आज आम्हाला सांग की तू ही जबाबदारी पेलायला तयार आहेस ना? माझ्या देवी आईचा शबूत माझ्यासाठी अंतिम आहे. अनुष्का, प्लीज डू दी ऑनर. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. आणि मी आता अनाऊन्स करते की ही प्रेस कॉन्फरन्स इथेच संपली. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्याबद्दल. वा, अगं असू दे, असू दे. जिंकलंस. अभिनंदन. थँक्यू. चल, आपण तू आईच्या फोटोला नमस्कार कर आणि देवासमोर साखर ठेव. चल, आलो आम्ही. मी पण आली. सगळ्यांना आनंदाची वाटते. पारू, मी या काही दिवसात तुझ्याशी खूप
चुकीचं वागलं. वाटेल तसं बोललो, अविश्वास दाखवला तुझ्यावर. आय एम सॉरी. सारी म्हणायच्या तर अशा कितीतरी गोष्टी आहेत आदित्य सर. खरं तर ना मी आधीच करून ठेवायला पाहिजे. तुम्ही ना एक काम करा, तुमच्या खोलीत एक बोर्ड आणा सारीचा, एकदम मोठ्या अक्षरात त्यावर सारी लिहा. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हे असं जास्त काळ टिकणार नाहीये, कारण अनुष्का त्याची आग लावणार आहे. त्यात फक्त किर्लोस्कर कंपनी नाही, किर्लोस्करांची अख्खी फॅमिली होरपळून निघणार आहे. किती काय काय सुरू आहे या आयुष्यात. शांतपणे बसून विचार करायला सुद्धा वेळ नाही. एका पाठोपाठ एक गोष्टी घडतच आहेत. आईसोबत अबोला धरला, प्रीतम सोबतचं भांडण, या सगळ्यात मी साखरपुड्याला होकार दिला. ज्या डोळ्यांच्या मी प्रेमात आहे ते कोणाचं आहे मला खरंच कळले नाहीत. मला आतून असं खूप वाटतं की तू माझ्या जवळपास आहे, पण मी तुला शोधू शकत नाही. तू साक्षी आहेस माझ्या परवासाचा, माझ्या घालमेलाचा, माझ्या आयुष्याच्या सत्याचा. तुला सांगू, कधी कधी ना मला कळतच नाही की माझा परवास इथपर्यंत कसा आला ते. माझ्या देवी आईंच्या सेवेचं भाबडं सपन घेऊन मी या घरात आले. माझ्या देवी आईंचं घर हे माझं कधी झालं हे मला कळलंच नाही. तूच आहे आमच्या मधला दुवा. पण तू कुठेही असलीस ना तरी आपण एकाच आबाळाखाली आहोत याचं समाधान आहे. जबाबदारी म्हणून सुरू झालेलं नात्याचं रूपांतर पिरमात कसं झालं हे बी मला कळलं नाही. त्रास होतोय मला बी. आदित्य सरांचाच उद्या साखरपुडा होणार आहे. त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे. पण मी बी पारू आहे. मी बी हार मानणार नाही. या अशा गोष्टींमुळे मी माझ्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही. काय बी झालं ना तरी आदित्य सरांना अनुष्का मॅडमच्या साखरपुड्यात मी काय बी कमी पडू देणार नाही. पण मी उद्या ते डोळे अनुष्काचेच आहेत हे समजून पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा प्रयत्न करणार. कायमस्वरूपी तिचा स्वीकार करणार. कारण हेच माझ्यासाठी आणि आईसाठी योग्य आहे. या घरात पार्वती मारुती सिमसे म्हणून आलेली मी आता पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे.
काय बी झालं तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी माझ्या सोबतच ठेवीन, कधी बी काढणार नाही.